नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जानकी ऐश्वर्याकडे मदतीचा हात मागण्यासाठी गेलेली असते आणि ती ऐश्वर्याला बोलते की ऐश्वर्या, आपल्या घरावर जे संकट आलेलं आहे ते आपण दोघी मिळून त्या संकटाला एकत्रितपणे सामोरे जायला हवे असं बोलून ती हात मिळवणी करण्यासाठी हात पुढे करते, परंतु ऐश्वर्या काहीच उत्तर न देता तिथून निघून जाते. जानकीला देखील अतिशय दुःख होते. त्यानंतर आपण पाहतो सुमित्रा ही ऋषिकेश आणि जानकीला बोलते, आता आपल्याला हे घर सोडावे लागेल का? ऋषिकेश खरंच आपल्या घरावर जप्ती येणार का? आणि तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे सुमित्राला काहीच उत्तर देऊ शकत नाही. तर तिकडे आपण पाहतो ऐश्वर्या ही सयाजीरावाला बोलते, डॅडा, रणदिवेचं लिलावामध्ये जाणारं घर हे आपण विकत घ्यायला हवे. त्या रणदिवेने माझा खूप अपमान करून मला मारून त्या घराच्या बाहेर काढला आहे. आता ही ऐश्वर्या देखील कशा प्रकारे त्या सर्व रणदिवेला धक्के मारून घराच्या बाहेर काढते ते फक्त बघतच राहा. आणि तेव्हा सयाजीराव देखील तयार झालेला असतो. तर इकडे घरी आपण पाहतो जानकी ही ऋषिकेशला बोलते, मी माझ्या घरच्या सर्व लोकांना या घरातून बाहेर पडताना डोळ्यांनी पाहू शकणार नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी तू धीर धर, काहीतरी आपण यातनं लवकरच मार्ग काढूयात. आपण हे आपलं घर सोडूनच कुठेही जाणार नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी या आपल्या घराचा होणारा लिलाव थांबवू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.